मी सांगून गेलो, भगवान परमात्मा सुद्धा संतांची सेवा करतो. हो महाराज, तुम्ही म्हणता देव संतांची सेवा करतो. मग जी कुलस्वामिनी आई आहेत, जी जगदंबा माता आहेत, जी रेणुका माता आहे, सप्तशृंगी माता आहे, जी रुक्मिणी माता आहे, देवीने सुद्धा संतांची सेवा केली का हो? कोण म्हणत नाही देवीने संतांची सेवा केली नाही. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारे कर जोडून तिष्ठती. अहो, रिद्धी सिद्धी सुद्धा संतांच्या चरणाजवळ नतमस्तक होत असतात. देवी देवता सुद्धा संतांची सेवा करत असतात. त्या ठिकाणी मी एक दृष्टांत सांगून जाईल. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी नामदेव महाराज आणि परिसा भागवत नावाचे संत त्या ठिकाणी पांडुरंगाच्या साक्षी मेक्षीने त्या ठिकाणी राहत होते. संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज तर प्रत्येकाला माहीत आहे. आपण जर पंढरपूरला गेलं, नामदेव रायांच्या पायरीचं दर्शन घेतो, तेव्हाच आपल्याला आतमध्ये जाण्याची परवानगी असते, आतमध्ये जावं लागतं. पण ते संत परिसा भागवत कोण आहेत, काय त्यांचं जीवन नेमकं, कोणाचे भक्त होते, हा एक 5 मिनिट आपल्याला दृष्टांत बघायचा. असं सांगितलं जातं, ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, परिसा भागवत हे स्वतः जगज्जननी रुक्मिणी मातेचे भक्त आहेत. रुक्मिणी मातेची सेवा करायची, रुक्मिणी मातेची सेवा करायची आणि सेवा करता करता रुक्मिणी माता त्या परिसा भागवतांना प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं, बाळा तुला काय पाहिजे बोल, काय वर मागायचा बोल, मी देऊन टाकेल तो वर तुला. तेव्हा परिसा भागवताने सांगितलं, माझं जे काही जीवन मी जगतोय ना, फार दरिद्रीमध्ये जीवन जगतोय दीपक महाराज, शुभम महाराज, खूप दरिद्रीमध्ये जीवन जगतोय. मला अशी काहीतरी श्रीमंती द्या की तुमची सेवा मला करता येईल. मग त्या रुक्मिणी मातेने साक्षात परीस त्या ठिकाणी कोणाला दिला? परिसा भागवतांना. आता परीस म्हणजे काय? जो लोखंडाचंही सोनं करतो, लोखंड धातू आहे त्याचंही जो सोनं करतो त्याला परीस म्हणतात. तो परीस साक्षात रुक्मिणी मातानं परिसा भागवतांना दिला. कशासाठी? कोणत्याही लोखंडाला तो लावा, त्याचं सोनं करा आणि सोनं केल्यानंतर ते सोन्यावर तुम्ही उदरनिर्वाह करा, त्याचे पैसे आणा आणि त्या पैशात तुमचा प्रपंच चालवा. परंतु बघा ना, तसाच परिस आमच्याही जीवनामध्ये लाभला हो. एक गोष्ट सांगू का? लहानपणामध्ये आपल्या आईवडिलांचा हात मुलाच्या हातातून कधी सुटूच नाही. आपल्या आईवडिलांचा हात मुलाच्या हातून कधी सुटूच नाही. आणि सुटला ना तर तो हात फक्त संत महात्म्यांच्या हातामध्येच पडावा, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तसाच परीस इथं जी काही सर्व मंडळी उभी आहेत ना, तुम्ही सर्व यांचं कौतुक करतायत, टाळ्या वाजवतायत ना, तसाच परीस यांच्याही जीवनामध्ये लाभला. आळंदीला स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे. ती जोग महाराज संस्था म्हणजे या सर्व साधकांकरता, या महाराष्ट्रातील तमाम कीर्तनकारांकरता, साधकांकरता परिसच आहे. त्या जोग महाराज संस्थेचं सानिध्य आमच्या जीवनात लाभलं तर आमच्या जीवनामध्ये इतकी पवित्रता प्राप्त झाली. सर्व या आपल्या समाजामध्ये मान सन्मान त्या ठिकाणी प्राप्त होते, फक्त त्या परिसाची संगती लाभली. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये परिसाची संगती धरायची, संतांची संगती धरायची. तर त्या रुक्मिणी मातेने देखील त्या परिसा भागवतांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या पत्नीचं नाव होतं राजाई, त्या परिसा भागवताला परीस दिला होता. काय कर, हा परीस घे, तुला जेव्हा काही लागल, सोनं लागल, ते सोनं विकायचं आणि त्या ठिकाणी पुन्हा उदरनिर्वाह करायचा. परंतु बघा ना, परिसा भागवतांची पत्नी, तिचं नाव राजाई नाही, परिसा भागवतांची पत्नी, तिचं नाव कमलाई. आणि संत नामदेव महाराजांची जी काही पत्नी आहे, धर्मपत्नी आहेत, तिचं नाव होतं राजाई. आता नामदेवरायांच्या जर आपण घराचा विचार केला तर 14 लोक घरामध्ये होते. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेप, लिंबाई साखराई, ते काय अनेक 14 प्रकारचे त्या ठिकाणी घरामध्ये माणसं होते. परंतु असं सांगितलं जातं, राजाई आणि ती कमलाई त्या ठिकाणी सख्या मैत्रिणी होत्या. लहानपणापासूनच्या बालपणीच्या एकाच गावातल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांना एकाच गावामध्ये त्या ठिकाणी दिलं होतं. कोण? परिसा भागवतांची आई, परिसा भागवतांची पत्नी आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांची पत्नी. बहिणी बहिणी होत्या. आता सकाळी सकाळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेला, धुण्यासाठी गेल्या. चर्चा सुरू झाली. त्या ठिकाणी चर्चा सुरू होत असताना त्या नामदेव महाराजांच्या पत्नीने सांगितलं, अगं कमला, काय सांगू, अगं दिवसभर काबाड कष्ट करते,
14 माणसांचा स्वयंपाक करते, आमचे हे नुसते इकडे तिकडे फिरत असतात, काहीच करत नाही, काहीच करत नाही, पैसा पाणी काहीच आणून देत नाही, काहीच करत नाही, नुसते फिरत असतात, नुसता व्यापार करतात, पण 1 रुपया सुद्धा घरामध्ये आणत नाही. घर घालू काम करतात, घरातले नेतात पण घरात आणत नाही, नुसतं असं करतात ते. तर त्या ठिकाणी त्या परिसा भागवतांच्या पत्नीने म्हणजेच त्या कमलाने सांगितलं, आणि बायांचा एक स्वभाव असतो बरं का, मी तुला सांगते कोणाला सांगू नको असं हा तुला म्हणून सांगते, तू माझी जवळची आहे. आणि असं म्हणता म्हणता सगळं पूर्ण गावात पसारा होतो. ती म्हणते तू माझ्या जवळची म्हणून मी तुला सांगितलं. हेच कोणाला ऐकायला जातं, जिने पहिल्यांदा सुरुवात केली होती तिला तिच्या घराशेजारची ती सांगते मी तुला सांगते कोणाला सांगू नको, सगळ्या गावामध्ये पसारा होतो. तसंच त्या ठिकाणी त्या कमलाने त्या राधाईला सांगितलं, अगं माझ्या मालकाला, माझ्या धनाला त्या ठिकाणी रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या आणि त्यांनी एक परीस दिलाय. तो परीस दिलाय, एक काम कर, 1 दिवस तो परीस तू वापरण्याकरता घेऊन जाय, तुझ्याकडे जेवढं काही लोखंड असेल त्या लोखंडाचं सोनं कर आणि तुझा उदरनिर्वाह चालू राहू दे. असं करता करता त्या कमलाईने राजाईला परीस दिला. ती राजाई परीस घेऊन घरी गेली नामदेव महाराजांच्या. त्या ठिकाणी आपलं जेवढं काही लोखंड होतं घरामध्ये त्या लोखंडाला तो परीस लावला, तत्क्षणी परीसाचं सोनं झालं, त्या ठिकाणी लोखंडाचंही सोनं झालं. आणि ते सोनं त्या राजाईने व्यापार केला, ते सोनं विकून टाकलं आणि पैसे आणले. परिणामी त्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा सण त्या ठिकाणी संपूर्ण 14 व्यक्तींकरता त्या ठिकाणी केला. नामदेव महाराज घरामध्ये आले. अरे दररोज तर घरामध्ये खायला काही नसतं, पण आज घरातून खमंग असा वास येतोय. जशी आज आपली पंगत झाली ना दत्तू मामांची इथं, दत्तू मामा ढेमसे, सुंदर पंगत झाली, तसंच खमंग असा वास येतोय. अरे आपल्याकडे तर खायला काही नव्हतं, हा वास आला कुठून? त्या क्षणी नामदेव महाराज त्या राजाईकडे गेले आणि राजाईला सांगितलं, अगं आपली खायची पंचायत आहे आणि तुझ्या घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण आलं तरी कुठून? त्या राजाईने सांगितलं, अहो तुम्ही नुसतं लग्न केलंय म्हणून लग्न केलंय, पण तुम्ही काही कुटुंबाची जबाबदारीच पार पाडत नाहीये. तुम्ही घरामध्ये पैसे आणत नाही, हे मुलं खातील तरी काय? 4-4 मुलं 5-5 मुलं खातील तरी काय? सासू सुना लेकी खातील तरी काय? तुम्ही काही बघत नाही. मला माझी मैत्रीण आहे परिसा भागवतांची पत्नी, कोण? कमलाई, तिने मला परीस दिलाय आणि सांगितलंय हे परीस सोन्याला त्या ठिकाणी लोखंडाला लावल्यानंतर याचं सोनं होतंय. मग तो परीस मी 1 दिवस घेऊन आले आणि मी लोखंडाचं सोनं केलं आणि तो परीस मला पुन्हा देऊन टाकायचा. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या नामदेव महाराजांनी परीस कुठे आहे म्हणून तो परीस उचलला आणि थेट पळत जाऊन त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कोणताही पुढे मागे आगे पिछे विचार न करता तो चंद्रभागेच्या डोहामध्ये परीस टाकून दिला. आता ती कमलाई आली आणि त्या राजाईला सांगू लागली, अगं माझा परीस दे. आता 1 दिवस मी तुला सांगितलं होतं 1 दिवस मी परीस देईल, आता माझा पुन्हा वापस करून टाक. आणि खरं सांगू का समाधान महाराज, ज्याचं घेतलंय ना त्याला देऊनच टाकलं पाहिजे. जगामधले जर वाद थांबवायचे असेल ना, वाद कशावर चालले? माझं तू घेतलंय ते देत नाही त्याच्यामुळेच वाद चालले. एकमेकाचं जर देऊन टाकलं ना श्रीराम, वाद सगळे मिटून जातील. तसंच त्या राजाईने सांगितलं, अगं माझे पती आले, नामदेव महाराज आले आणि त्यांनी तो परीस चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फेकून दिला. तेव्हा ती कमलाई म्हणते, अगं काही नको सांगू, तुला मोह सुटला असेल, इतका मौल्यवान परीस मग आपणच ठेवू, तुला मोह सुटला असेल. त्या कमलाई आपल्या पतीकडे गेली, त्या परिसा भागवतांकडे गेली. परिसा भागवतांना सांगितलं, अहो मी 1 दिवस परीस वापरायला दिला होता, पण ती म्हणते माझ्या यांनी मालकांनी तो परीस फेकून दिला, काय करायचं? सगळ्या गावामध्ये पंढरपुरामध्ये बोबाटा झाला. नामदेव महाराजांनी परीस सोरला, सगळा बोंबाटा झाला. पण बघा भक्ताचे झालेल्या हाल अपेष्टा देवाला सहन होत नाही. नामदेव रायांना इतके हाल अपेष्टा झाल्या तर नामदेव रायांनी ठरवलं, आता यांना परीस द्यायचं ना. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण परीस फेकला होता त्याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज त्या ठिकाणी परिसा भागवतांना घेऊन गेले आणि एक ओंजळभर त्या ठिकाणी माती काढली. ज्या ठिकाणी परीस फेकला होता त्या ठिकाणी ओंजळभर मातीचे खडे काढले आणि सांगितलं, घे तुझा परीस, कोणता येतो? आता त्या ठिकाणी तो परिसा भागवत होता, वेडे समजले का काय? त्या ठिकाणी दगड काढतात चंद्रभागेत आणि मला म्हणतात कोणता परीस तुझा घे, मी काय मूर्ख दिसलो का? असं नको ते शब्द त्या नामदेव महाराजांना म्हणू लागले. परंतु नामदेव महाराजांनी सांगितलं, तुमचा जेवढ्या आकाराचा परीस होता ना तो एक खडा त्यातून उचला. अहो संतांचं सामर्थ्य होतं ते, तुमचं आमचं सामर्थ्य नव्हतं. अहो काय एखादी गोष्ट सहज जरी बोलून गेली तरी जीवनाचं हित आणि कल्याण संतांच्या शब्दामध्ये होत असतं.
ओंजळीमध्ये त्या ठिकाणी खडे काढलेले होते. परिसा भागवताने एका खड्याला हात लावला तर तो खडा परिसच निघाला. आता परिसा भागवताला लालच सुटली, सगळेच खडे आपण घेऊन निघून जावं. पण नामदेव महाराज म्हटले नाही, तुझा जो होता तोच घे, बाकीचे सगळे पुन्हा टाकून दे. असं करता करता नामदेव रायांचा अधिकार त्या परिसा भागवताला कळाला आणि नामदेव रायांचे पहिले शिष्य म्हणजे ते पंढरपुरामध्ये परिसा भागवत झाले. का सांगायचं तात्पर्य एकच, त्या रुक्मिणी मातेने परिसा भागवतांना सुद्धा परिस दिला होता का? परिसा भागवताची सेवा केली होती का? तर आयुष्यभर जीवनभर त्या रुक्मिणी मातेची सेवा केली होती. आपण जर त्या जगज्जननीची, त्या भवानी मातेची, त्या जगदंबेची, त्या कुलस्वामिनी आई जगदंबेची जर आपण सेवा केली तर का काही होऊ शकत नाही हो. तिचा जर आपण गोंधळ घातला तर आपल्या जीवनातले सगळे गोंधळ नाहीसे होऊ शकतात.